नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन कापूस अनुदान 10 तारीखपर्यंत मिळणार। तर शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ फारच खास होणार आहे, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। तर शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी हो, खरंच बऱ्याच दिवसांपासून शेतकरी आतुरतेने सोयाबीन आणि कापूस पिकांचे जे अनुदान राज्य सरकारने जाहीर केलेले होते, त्या अनुदानाची वाट पाहत होते। शेवटी त्यांच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आज इथे आलेली आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर माहिती अशी पाहायला भेटणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यात सरकारचे सोयाबीन असो किंवा कापूस असो, बऱ्याचशा पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्या नुकसानापुढे राज्य सरकारने हेक्टरी मदत जाहीर केली होती, पण ते शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमाच होणार नाही। जमा होणार, बरेचसे शेतकऱ्यांचे कमेंट्स प्रश्न विचारले होते। तर मित्रांनो, आता आनंदाची बातमी, राज्याने जे कृषी मंत्री आहेत माननीय धनंजय मुंडे यांनी एक मोठी घोषणा फेब्रुवारीच्या माध्यमातून केलेली आहे की 10 सप्टेंबरपासून सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 5,000 रुपये आणि 2 हेक्टरीची मर्यादा असणारी आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, आता 10 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, याचे डबल अर्ज पासून आलेले आहेत, त्यांनी डबल भरून आपल्या कृषी सहाय्यकाकडून घ्यावे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।